दिल्ली में मीडिया से बातचीत के दौरान सांसद संजय राउत ने सुप्रीम कोर्ट के आने वाले फैसले को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि यह फैसला देश में लोकतंत्र और संविधान की प्रतिष्ठा के लिए महत्वपूर्ण होगा। राउत ने कहा कि देश में मनमानी पर रोक लगेगी या नहीं, इसे लेकर इस फैसले से उम्मीद है। उन्होंने सुप्रीम कोर्ट से कानून के उल्लंघन और विपक्ष के कथित खरीद फरोख्त के मामले में निष्पक्ष फैसला लेने की मांग की। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। हो ना, आज आता 2 वाजता कोर्ट नंबर 1 जी घटनापीठ आहे, मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस बागची आणि जस्टिस मोहना यांच्या समोर सलग 5व्या दिवशी सुनावणी सुरू आहे। ही सुनावणी कदाचित उद्यापर्यंत सुद्धा जाईल आणि कपिल सिब्बल यांनी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जो एक संविधानिक चौकटीमध्ये युक्तिवाद केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्या कोणीही येईल सत्ताधारी आणि एखाद्या पक्षाचा लेजिस्लेटिव्ह गट म्हणजे विधिमंडळातला गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल। त्याच्यामुळे देशातली लोकशाही, संविधान याच्यापुढे फार मोठं आव्हान निर्माण झालं। म्हणजे पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते, या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं आणि मला असं वाटतं न्यायालय कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडेल। सर, सिब्बलांचा युक्तिवाद होता, पण आमदार अपात्रता प्रकरणावरती आज युक्तिवाद आहे। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद हा पक्ष आणि चिन्हाच्या अनुषंगाने असल्याचं नाही, पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद हा अत्यंत महत्वाचा आहे। कारण शिवसेना हा पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष, जो त्यांच्या हयातीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला। उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाखाली एक पक्षाची घटना तयार झाली। ती घटना आम्ही निवडणूक आयोगाला कळवली, त्याच्या रितसर पोचपावत्या आमच्याकडे आहेत आणि ते म्हणतात की हा पक्ष हा अनडेमोक्रेटिक, अलोकशाही आहे, अलोकशाहीवादी आहे। असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगानं त्यांच्या निर्णयात दिलेले आहे। पक्ष आणि चिन्ह हेच महत्वाचं आहे ना। या पक्षावर जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटी। मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची। आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील, त्या आकडे आम्ही देऊ नंतर। 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये आणि आतापर्यंत निवडणूक आयोगानं असे 4 पक्ष विकलेले आहेत।